माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन एकता मित्र मंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था व जॉन अण्णा फुलारे मित्र परिवार यांच्या वतीने सोमवारी करण्यात आलं होतं। या सत्कार समारंभ सोहळ्याला माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, जांबुमुनी मोची समाजाचे अध्यक्ष माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी परिवहन सभापती बसवराज मेहत्रे, शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, सदाफुले हनुमंत सायबळू, चर्मकार समाजाचे नेते संजय शिंदे, नागेश कासलोलकर, माजी नगरसेविका सुनीता रोटे, जयश्री राठोड, अश्विनी जाधव, नीला खांडेकर, पूनम बनसोडे, इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध मान्यवरांनी माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला। तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांनी प्रास्ताविक केलं। खरं तर दरवर्षाप्रमाणे यंदाही आम्ही या ठिकाणी फुलारे मॅडमचा सत्कार या एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आपण करत आलेलो आहोत। गेल्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही कुठलेही भाषणबाजी किंवा स्टेज येणारे प्रमुख पाहुण्यांचाच आपण आलेले सत्कार आणि त्यांना शुभेच्छा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी करतोय। या प्रसंगी माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, जांबुमुनी मोची समाजाचे अध्यक्ष तथा माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारी, शिवसेना शिंदे गटाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आपण सगळ्यांनी ज्याप्रमाणे आजपर्यंत श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या पाठीमागे राहिलात, यापुढेही तुमचा आशीर्वाद, तुमचं सहकार्य श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या पाठीमागे ठेवावं आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो की श्रीदेवी ताईंना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं राजकीय सामाजिक काम असंच चालू राहू दे। तसंच माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। खरं तर आदरणीय जॉन अण्णा असतील किंवा आमच्या आदरणीय श्रीदेवी ताई असतील यांचा प्रवास आम्ही खूप जवळून बघितलाय। म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं हे कशाला म्हणतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर या दोघांच्याकडे बघावं। कारण अनेक अडचणी येतात, तर प्रत्येक अडचणीला तोंड कसं दिलं पाहिजे। म्हणजे जॉन अण्णांचा तर प्रवास जांबुनी सेना काढल्यापासून तेव्हापासून आम्ही बघतोय की त्या एका शाखेपासून सुरुवात करणं असेल, प्रभागातील नागरिकांची कामं करण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणं असेल, अगदी मग बऱ्याच वेळेला एका मताने जरी पराभव झाला तरी सुद्धा हार न मानता पुन्हा परत जिद्दीनं उभं राहणं असेल आणि केवळ आम्ही गरिबीमध्ये जन्माला आलो म्हणून रडत न बसता त्या गरिबीचं स्वतःच्या कर्तृत्वावरती श्रीमंतीमध्ये रूपांतर करणं असेल आणि ती श्रीमंती ही फक्त पैशाची सोन्याची न ठेवता मनाची सुद्धा श्रीमंती तेवढीच ठेवणं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला जॉन अण्णा आणि श्रीदेवी ताई या दोघांच्याकडे बघावं। हा जीवनमान काढलेलं आहे, पण त्यातही समाजाचं देणं लागतं ही भावना ठेवून त्यांनी या समाजासाठी काम करण्याचे दोघं मिस्टर आणि मिसेस हे करत आलेले। मी निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या ते आपल्या निमंत्रण कार्डावर त्यांनी नवीन संसद भवन दाखवणार। विशेष माणसाने जगात असताना स्वप्न बघावं लागतो, पण तो ते स्वप्न बघत असताना आम्ही सदिच्छा शुभेच्छा देतो। त्यांचे जे स्वप्न असतील, त्यांच्या ज्या संकल्पना असतील त्यांनी ईश्वराने त्यांना पूर्ण करावं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो, असे जनसेवा त्यांच्या हातून घडावं। गेल्या 10 वर्षापासून श्रीदेवीताईंनी सोलापूर शहरामध्ये एक महिला धडाडीने काम करतात ते सोलापूरकरांना दाखवलेलं आहे। कुठलीही जातपात, कुठलीही भेदभाव न करता प्रत्येक समाजाचं काम जे काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि या ठिकाणी मी एवढं सांगेल, जॉन मी त्यांना शुभेच्छा देतो, तुमची जे काही मनोकामना जे काही इच्छा असेल ते पूर्ण हो, एवढीच असेल। या प्रसंगी एकता मित्र मंडळ सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक, विविध मान्यवर आदींची यावेळी उपस्थिती होती।